लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ कोळी महासंघाच्या वतीने कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याप्रसंगी स्वतः उमेदवार राम सातपुते यांनी उपस्थित राहत कोळी बांधवांशी संवाद साधला। या दरम्यान कोळी महासंघाच्या वतीने रमेशदादा पाटील यांनी त्यांचं स्वागत करत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना आमदार रमेशदादा पाटील यांनी सांगितलंय की गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशाची प्रगती झाली आहे। तसंच अनेक वर्षांपासून आपल्या समाजाला प्रलंबित असलेला जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न सोडवण्याकरिता शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा सुरू असून हा प्रश्न महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुटणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय। त्याचप्रमाणे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणं गरजेचं असल्यानं सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलंय। यावेळी राम सातपुते यांनी आदिवासी कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार रमेशदादा पाटील यांच्या बरोबरीने काम करणार असल्याचं सांगून मोदींचे हात बळकट करण्याकरिता आपला आशीर्वाद मला द्यावा असं सर्व समाज बांधवांना आवाहन केलंय। या प्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट, सचिव सतीश धडे, उपाध्यक्ष शिवशंकर फुले, ॲक्शन कमिटी प्रमुख चंद्रकांत घोडके, उपाध्यक्ष विठ्ठल इरले, भाजपा पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम भैया शिरसाट, माजी महापौर श्री कांचना येननम, सोलापूर भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा महिला सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुण लोकारी तसंच सोलापूर जिल्हा कोळी महासंघ पदाधिकारी आणि समस्त कोळी समाज बांधव उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।